मैं नहीं तू भी, दुसरं काय. गुरुपंतांनी इतकी सगळी कामं केली. मग एक वय झालं, थोडंसं शरीरही दुर्बल झालं, तरी ते करणार. पण त्याने सांगितलं की आता या काही कामांना सोपवून द्या, अजून झालं. नागपूरला ते येऊन राहिले शेवटी. कारण चिंतन तर होतं सगळं, घडाघडा माहिती होईल, आम्ही सुद्धा सल्ले घ्यायला त्यांच्याकडे जायचो, सांगायचे नवीन कल्पना काही सांगायच्या. करणारा सापडला तर त्याला कामाला लावायचे बसल्याच. परंतु त्यांना एकदा म्हटलं की झाला का जरा आराम करा, आराम करा. कुठेही मी कसा आराम करू वगैरे वगैरे नाही, किंवा मी इतकं केलं आहे असं मागूस नाही. कोणी जर त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा उल्लेख वगैरे केला तर ते हसत खेळत त्याची अशी हलकी संभावना करायची. 75 वर्ष त्यांची पूर्ण झाली. आम्ही सगळे वृंदावनला बैठक घेतो, सगळ्या देशभरातले कार्यकर्ते होते. आणि शेवटच्या त्या समारोहाच्या अगोदरच्या सत्रात शेषाद्रीजी म्हटलं, आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए, इसके लिए उनको शाल पांघरली. आणि मग म्हटलं थोडंसं बोला, तर ते म्हणजे कशाला बोला, नाही बोला, आग्रह करा. उभे राहिल्यावर स्वाभाविक मोरोपंतांचं बोलणं म्हणजे कार्यकर्ते जरा हसण्याच्या ह्याने पाहायचे. तर ते म्हणायचे की मेरी मुश्किल ये है कि मैं खड़ा होता तो लोग हंस गए, मैंने हंसने लायक कुछ बोला नहीं तो भी मेरे बोलने पर हंस, क्योंकि मुझे लगता है लोग मुझे गंभीरता से नहीं लेते. पुढे ते असं म्हणाले, त्यांचे शब्द म्हणून उच्चार करतो, मैं जब मर जाऊंगा तभी पहले लोग पत्थर मार के देखेंगे कि सचमुच मर गया. मग ते असं म्हणाले, 75 वर्ष का आपने किया, लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ. 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने. म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची. आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणारा गौरव सगळा सोडून बाहेर टाकायचा. हे मनुष्याचं व्यक्तित्व जेव्हा विलीन होत, आपल्याकडे एका गीतात उल्लेख आहे, त्या अहंकार कोशात कोंडून पडे पुरुषार्थ, तो कोश दुभंगुनी होत हे विशाल जीवन आता, जगतास देऊ मानवता संघहीच जीवन गात. या ओळी पूर्णपणे जगणारे मोरोपंत, आणि त्याच्यामुळे तो कोश दुभंगून हा जो पुरुषार्थ विशाल प्रगट झाला, तो पुरुषार्थ आजही आपल्याला प्रेरणा देतो. मला वाटतं हे पुस्तक सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आणखी स्वयंसेवक आज जे नसतील इथे त्यांना सांगितलं पाहिजे. कारण जसं डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र संघाच्या लोकांनी पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, तसं हेही एक चरित्र आहे जे आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे आणि वाचून त्याच्यातून योग्य बोध घेतला पाहिजे. मला वाटतं तो बोध हाच आहे की हिमालयासारखं कर्तृत्व हे संघाच्या चरणी शरण असं स्वयंसेवकाचं जीवन असलं पाहिजे. स्वयंसेवकाच्या जीवनाचा वस्तुपाठ आपण सगळ्यांनी या पुस्तकातून प्राप्त करावा. आणि तुझे तेज अंगी शतांशाचं डॉक्टरांबरोबर म्हणतो तसं मोरोपंतांचंही काही शतांशांनी हे समर्पण आणि हे कर्तृत्व आपल्या वाट्याला आलं तर दाढी दिशा उजळून जायची, उजळून टाकायची आपली जी मनीषा आहे ती मनीषा लवकरात लवकर पूर्ण होईल. म्हणून हा लाभ सगळ्यांना घडावा अशी शुभेच्छा आपणा सर्वांना देतो आणि माझे 4 शब्द संपवतो.